पडद्याआडच्या राणीवशात क्षणभर कुजबूज उठली. राजाऊंच्या तोंडी साखर भरण्यासाठी कोणी जावे यासाठी नजरेनेच जापसाल झाले. सदर खोळंबली होती. चिकाचा आडपडदा दूर सारून सोनपुतळ रंगाच्या आणि तशाच काळजाच्या पुतळाबाई पदर सरसा धरीत सदरेवर आल्या. मासाहेबांना नमस्कार करून त्यांनी पुढे होत राजाऊंच्या तोंडी साखर भरली. वाकून नमस्कार करणाऱ्या राजाऊला औक्षंत व्हा असा तोंडभर आशीर्वाद दिला. पिलाजींनी आपल्या पत्नीसह नानीबाईंच्या तोंडी साखर सोडून त्यांचा मळवट कुंकवाने भरला. भोसले शिर्के रक्तसंबंध पक्का झाला. दोन्ही मुली जिजाऊंना आणि सदरेला नमस्कार करून आत गेल्या. शंभूराजे आणि गणोजी जिजाऊंच्या शेजारी सदर बैठकीवर अदबीने बसले. लग्नाच्या याद्या बाळाजी आवजींनी आपल्या गोमट्या हस्तलेखात पुऱ्या केल्या. कार्यासाठी मार्गशीर्षातील मुहूर्त धरावेत असे सर्वांच्या सल्ल्याने ठरविण्यात आले. सदरभर खारीक खोबऱ्याचे वाटप झाले. भोसले शिर्क्यांच्या रक्तसंबंधाचे साखरपुडे बांधले गेले. रात्री गडावर साखरपुड्याच्या सुग्रास जेवणाची पाने उठली. पिलाजी शिर्के राजाऊसह शृंगारपुराकडे परतले. मृगाने आपल्या पाणथिंबाच्या अक्षता मावळ मुलखात उधळायला सुरुवात केली. मळवट भरलेल्या लाल नद्या दर्याच्या दर्शनासाठी दौडू लागल्या. आता 4-5 महिने राजांचा मुक्काम राजगडावरच पडणार होता. शंभूबाळांच्या शुभमंगलाची सारी तयारी राजे जातीनिशी करून घेऊ लागले. पुतळाबाईच्या उत्साहाला उधाण आले होते. धाराऊचे गोंदले हात कुठले काम पडू देत नव्हते. प्रत्येक कारखान्यात फेरफटका टाकून जिजाबाई हर चीज नजरेखालून घालीत होत्या. जरी शेल्याच्या गाठीने जखडबंद झालेल्या राजाऊंना पाठीशी घेऊन शंभूराजे आबासाहेबांच्या आशीर्वादासाठी खाली वाकले. राजांच्या रक्तसतेज पायांच्या सडक बोटांना हात लावून तो शंभूराजांनी आपल्या टोपावरून मागे नेला. आपले मुंडवळ्यात मंडित कपाळ शंभूराजांनी आबासाहेबांच्या पायावर टेकविले. त्या स्पर्शाने राजांचे उभे अंग मोहरून उठले. पायधूळ घेणाऱ्या बाळराजांच्या आणि सुनबाईंच्या मस्तकावर तळहात ठेवून राजे हलकेच पुटपुटले. औक्षंत व्हा, यशवंत व्हा. झुकते होऊन राजांनी त्या दोघांना हळुवार उठते केले. लग्न साज घेतलेल्या टोपाच्या वळीत निसटत्या अक्षता अडकलेल्या शंभूराजांच्याकडे राजे दर्पणात बघितल्यासारखे बघू लागले. त्यांच्या मनाच्या तळवटातून सईबाईंची सावळी मुद्रा उचलून वर आली. त्यांचे शेवटचे बोल राजांच्या कानात घुमून उठले. आमचे शंभूबाळ एकला जीव पदरी घातला आणि राजे क्षणभर स्वतःला हरवल्यासारखे नवरदेव शंभूबाळांना बघतच राहिले. खाली मान घातलेल्या राजाऊंच्याकडे बघताना राजांच्या मनात विचार येऊन गेला. सई एकला जीव म्हणून बाळराजांना आमच्या हवाली करताना ना तुमच्या ध्यानीमनी आले ना आमच्या, की एकट्या जीवाचा पायमाग घेत आणखी ऋणानुबंध असलेले जीव यायचे असतात. आता यांना मनभर उदंड आशीर्वाद द्या. जेवढ्या हलक्या हाताने ते छातीवरच्या कवड्यांना कुरवाळीत आले होते तेवढ्याच हलक्या हातांनी त्यांनी शंभूराजे आणि राजाऊ यांचे खांदे थोपटले. रात्री सजल्या घोड्यावरून दोन्ही नवरदेवांची वाजत गाजत वरात निघाली. रणहलग्यांच्या तालावर कसबी पट्टेकरी हात फिरवीत वरातीसमोर चौक करू लागले. लेझमाचे ताफे खेळी करत नाचत चालले. वधूवरांवर सोनमोहरांचा सत्का उधळला जाऊ लागला. उखाळ्यांचे बार दणदणू लागले. मध्यरात्रीनंतर देवदर्शन करून वराती परतल्या. गृहप्रवेश करणाऱ्या शंभूराजांची वाट हात पसरते करून सखूबाईंनी रोखून धरले. आपल्या बंधुराजांना त्यांनी रक्ताची आठवण ठेवण्यासाठी सवाल टाकला. बोला, तुमची मुलगी आमच्या घरी द्याल? शंभूराजे गोंधळले. नेताजींनी त्यांच्या कानाशी तोंड नेऊन कुजबुजत त्यांना तोंड सांगितले. शंभूराजे हसत सखूबाईंना म्हणाले, आली आमच्या घरी तर देऊ तुमच्या दारी. सखूबाईंनी वाट सोडली. शंभूराजांनी उंबरठा पार केला. त्यांच्या मागून खालच्या मानेने चालणाऱ्या राजाऊंनी डावा पाय पुढे सरसा करीत उंबरठ्यावरचे शीखभरले मावळीत तांदळाचे माप लवंडते केले. भोसल्यांच्या उंबरठ्यात दाणेरास पसरली.
सुनबाई म्हणून सुलक्षणी लक्ष्मीच्या पायांनी राजाऊंनी गृहप्रवेश केला. कुलदेवतेचे दर्शन घेऊन वधूवरांनी गणपती पूजन केले. तांदूळ पसरलेले एक सुवर्णी तबक शंभूराजांच्या सामने आणण्यात आले. नव्या सुनबाईचे नाव काय ठेवावे याची चर्चा झाली. जिजाबाईच्या महलातून वर्दी आली की आमच्या नात सुनबाईचं नाव यशोदा ठेवा. प्रभाकर भट्ट राजोपाध्यांनी शंभूराजांच्या बोटातील अंगठी उतरून ती त्याच्या हाताच्या चिमटीत दिली आणि त्याचा हात आपल्या हातात धरून तबकातील तांदळाच्या समृद्ध पडद्यावर अंगठीने नाव रेखले यशोदा. सारे लग्नविधी आटोपलेले शंभूराजे आपल्या संगती राजाऊंना घेऊन जिजाबाईच्या महाली दर्शनासाठी आले. जिजाबाईंच्या पाठीशी धाराऊ उभी होती. भरल्या डोळ्यांनी जिजाऊ आपल्या लग्नसाज घेतलेल्या बाळराजांच्याकडे नजरजोड बघतच राहिल्या. पुढे होऊन शंभूबाळांनी थोरल्या आऊसाहेबांच्या पायांवर मस्तक टेकविले. राजाऊंनी आपल्या मळवटीचे आडवे कुंकू आईसाहेबांच्या पायांना भिडविले. बाळराजे आणि राजाऊंना वर उठते करून आवेगाने बिलगते घेताना जिजाऊंना आपल्या स्वारींची याद आली. राजाऊंची हनवटी वर उचलून जिजाबाईंनी जबानभर मायेने म्हणल्या, येसू. राजाऊंनी मान उचलून आऊसाहेबांच्याकडे बघितले. केवढी तरी अमाप माया त्यांना जिजाऊंच्या शांत डोळ्यात दिसत होती. बाळराजांच्या पाठीवरून हात फिरवीत जिजाबाई म्हणाल्या, शंभूबाळ, धाराबाईचे पाय शिवा. ते ऐकताना गलबलून गेलेली धाराऊ बोलून गेली, माझं कशाला जी. तरीही पुढे होऊन बाळराजे राजाऊंनी धाराऊच्या पायांना हात लावून तिला नमस्कार केला. त्यांना वर उठवून त्यांच्या कानशिलावर बोटं फिरवून ती आपल्या कानशिलाजवळ नेत कटकन मोडताना धाराऊने आशीर्वाद दिला, बेस राहावा माझ्या वासरांनो. शिर्क्यांच्या राजाऊ आता भोसल्यांच्या यशवंत यशोदा झाल्या होत्या. जिजाऊ साहेबांनी मायेने येसू म्हणून हाक घालताच यशोदेच्या येसूबाई झाल्या होत्या. दर्शन घेऊन महालाबाहेर पडणाऱ्या या शंभूराजांना डोळाभर बघताना शहाजीराजांच्या आठवणीने जिजाबाईंच्या मनी एक विचार येऊन गेला. बाळराजे, तुम्ही तुमच्या थोरल्या महाराजे साहेबांच्या सारखे दिसता. पण ते जसे आपल्या कबिल्याला आम्हाला पाठमोरे झाले तसे तुम्ही कधी पाठमोरे होऊ नका. आमच्या येसूबाईंना कधीच अंतर देऊ नका. गडावरच्या टाक्यात पोहणीस पडणे सोपे आहे, पण संसाराच्या भवसागरात तरते राहणे कोण दमछकीचे आहे. आई अंबा त्यासाठी तुमच्या हाती बळ देईल. श्री सांब त्यासाठी तुम्हाला हिंमत बंद करेल. रिवाजाप्रमाणे लग्नानंतर आईचा गोंधळ घातला गेला. मंगल कार्याची धुंदल सुरली. कार्याला आलेली मावळे मंडळी गावोगाव पांगली. भोसले कुळाची ठेव म्हणून पिवळ्या येसूबाईंना घेऊन पिलाजीराजे शिर्के शृंगारपुराकडे परतले. पौष मासाची अमावस्या तोंडावर आली. या अमावस्येला सुरव्यांना गिरहाण पडणार अशी बोलवा मावळ मुलखात उठली. प्रभाकर भटांनी पंचांग मांडून तिची खातरजमा करून घेतली. त्यांनी राजांना धर्मशास्त्राचा सल्ला दिला की तीर्थक्षेत्री जाऊन वस्त्रदान, धान्यदान, सुवर्णदान करून ग्रास पडणाऱ्या नारायणाची शांती करावी. राजांनी त्यासाठी तीर्थक्षेत्र महाबळेश्वर मनी धरले. फार दिवस मनी असलेली एक इच्छा या निमित्ताने राजे पूर्ण करणार होते. आपल्या मातोश्री आऊसाहेबांची आणि चंदनखोडासारख्या स्वराज्यासाठी झीज झालेल्या वृद्ध सोनोपंत डबीरांची राजे सुवर्णतुला जोखणार होते. त्यांच्या भारंभारा एवढे सोने दान करून सूर्याला ग्रासणाऱ्या राहुकेतूंना गिरहाण सोडीचं साकडे घालणार होते. राजांच्या आज्ञा सुटल्या. केशव नारायण सबनीस आणि मुजुमदार निळो सोनदेव यांनी सोनमोहरांचे पेटारे हत्यारबंद धारकाऱ्यांच्या पहाऱ्यात महाबळेश्वरच्या वाटेला लावले. प्रतापगडावरचे अर्जोजी यादव महाबळेश्वरच्या शिवालयासमोर सुवर्णतुलेचा सज्जा उभारण्यासाठी पुढे गेले.
शुभयोगावर राजांनी जिजाऊ साहेब बाळद शंभूराजे, पुतळाबाई, सोनोपंत डबीर आणि निवडक धारकरी यांच्यासह राजगड सोडला.